नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑक्सफर्ड अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चला तर आपण आज या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत बॉडमस मेथड. मी या अगोदर तुम्हाला रूल्स ऑफ साइन सांगितलेले आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपण ते शिकलो. त्यानंतर बॉडमस मेथड, द किंग ऑफ कॅल्क्युलेशन ज्याला आपण म्हणतो, ते बॉडमस मेथड अतिशय महत्वाची आहे. जनरली काय होते, की साधारणतः कोचिंग क्लासेसमध्ये जे शिक्षक आहेत ते या बॉडमस मेथड किंवा रूल्स ऑफ साइन कडे फारसं लक्ष देत नाही. अर्थात मुद्दामून लक्ष देत नाही असं नाही, परंतु सिलेबस कंप्लीट करण्याच्या नादात ह्या बेसिक आणि महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष होते. आणि नेमकं मग साधारणतः बोर्डाच्या एक्झाम मध्ये किंवा 10th मध्ये जर आपण पाहिलं तर 10th मध्ये विद्यार्थ्यांना इक्वेशन्स सॉल्व्ह करताना ह्या महत्वाच्या गोष्टीमुळे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. आणि मग म्हणूनच आपण आजच्या या महत्वाच्या व्हिडिओमध्ये बॉडमस मेथड शिकणार आहोत. चला तर मग बॉडमस मेथड जास्त वेळ न घेता पाहूया. तर बॉडमस मेथड पाहताना सगळ्यात पहिल्यांदा हे जे बॉडमस आहे, हे बॉडमस काय आहे, या बॉडमसचा अर्थ आपण समजून घेऊया. तर बॉडमस मेथड मधील जो तुम्हाला बी दिसतो, बी इज स्टँड फॉर ब्रॅकेट. बी इज स्टँड फॉर ब्रॅकेट. मग ब्रॅकेटचे वेगवेगळे प्रकार आहेत, ते आपण डिटेल्स मध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला इथे ओ दिसतो. ओ इज स्टँड फॉर ऑफ, ज्याला आपण काय म्हणतो, मल्टिप्लिकेशन म्हणतो. आणि त्याच्यानंतर आहे तिसऱ्या नंबरला डी. डी इज स्टँड फॉर डिव्हिजन. डिव्हिजन सगळ्यांनाच माहित आहे. नंतर आहे मल्टिप्लिकेशन, मीन एम इज स्टँड फॉर मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन and A is stand for addition and last S is stand for subtraction. ओके. तर हे जे बॉडमस आहे, बॉडमस तुमच्या लक्षात आलं असेल. बी इज स्टँड फॉर ब्रॅकेट, ओ इज स्टँड फॉर ऑफ म्हणजेच मल्टिप्लिकेशन, डी इज स्टँड फॉर डिव्हिजन, एम इज स्टँड फॉर मल्टिप्लिकेशन, ए इज स्टँड फॉर ऍडिशन अँड लास्ट एस इज स्टँड फॉर सबट्रॅक्शन. तर ह्या सिंपल गोष्टी तुमच्या लक्षात आलं असेल की बॉडमस हे काय आहे. तर आता बॉडमस काय आहे, तर बॉडमस मेथड म्हणजे काय, तर तुम्हाला दिलेल्या एक्झाम्पल्स मध्ये पहिल्यांदा नेमकं काय सॉल्व्ह करायचं आहे किंवा कोणतं नंबर सोडवायचे आहेत, ह्याची जी प्रायोरिटी दिलेली आहे त्यालाच आपण काय म्हणतो, बॉडमस रूल किंवा बॉडमस मेथड म्हणतो. ओके, इथेपर्यंत समजलं. म्हणजेच बॉडमस मेथड नुसार जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर ते करेक्ट असेल, अदरवाईज ते पूर्णतः चुकीचं येईल 100%. सो हे बॉडमस मेथड सोडवताना आता तुम्ही म्हणाल की पहिल्यांदा ब्रॅकेट दिलेला आहे, तर आपण या एका एका गोष्टीचा डिटेल्स मध्ये विचार करूया. तर पहिल्यांदा जी प्रायोरिटी दिलेली आहे ब्रॅकेटला, तर या ब्रॅकेटमध्येही वेगवेगळ्या प्रकारचे काय आहेत, ब्रॅकेट असतात. आणि हे ब्रॅकेट जे आहे, तर मग ब्रॅकेट ऍज पर प्रायोरिटी नुसार आपल्याला काय करायचे, सॉल्व्ह करायचे. तर आपण पहिल्यांदा इथे टाइप्स ऑफ ब्रॅकेट पाहूया. काय पाहू, टाइप्स ऑफ ब्रॅकेट पाहूया. तर टाइप्स ऑफ ब्रॅकेट पाहत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नसेल, तर त्याच्यामध्ये पहिली जी प्रायोरिटी आहे ती कोणाला आहे, तर हा जो ब्रॅकेट दिसतो तुम्हाला, बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहित नसेल, कदाचित काही विद्यार्थ्यांना माहिती असेल, परंतु मोर दॅन स्टुडंट्सला हे माहित नसते की हा ब्रॅकेटचा प्रकार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय सोडवायचं आहे, तर हा बार किंवा लाईन ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा आहे. ह्या ब्रॅकेटला काय म्हणतात, बार किंवा लाईन ब्रॅकेट. त्याच्यानंतर दुसरी जी प्रायोरिटी आहे, दुसरा जो टाइप आहे ब्रॅकेटचा, तो आहे सिंपल ब्रॅकेट, जे की सगळ्यांना परिचित आहे. सिंपल ब्रॅकेट किंवा याला स्मॉल ब्रॅकेट सुद्धा म्हणतात. आणि त्यानंतर तिसरा जो ब्रॅकेटचा टाइप आहे तो आहे कर्ली ब्रॅकेट. हा जो तिसरा ब्रॅकेट आहे हा आहे कर्ली ब्रॅकेट, ज्याला आपण कर्ली म्हणजे काय, कर्लीचा नेमका अर्थ काय आहे, कर्ली म्हणजे जसं आपण म्हणतो की कर्ली हेअर म्हणजेच काय, कुरळ्या केसाचा. तर याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या तिसरा ब्रॅकेट जो आहे तो काय, कर्ली ब्रॅकेट आहे. आणि लास्ट जो चौथा ब्रॅकेट आहे तो आहे स्क्वेअर ब्रॅकेट. स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजेच ह्यालाच बिग बी पण म्हणतात. बिग बी म्हणजे काय, बिग ब्रॅकेट म्हणजे बी
बिग आणि दुसरा बी ब्रॅकेट. बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन नाही, तर बिग बी म्हणजे काय, बिग ब्रॅकेट. ओके, चारही टाईप्स तुमच्या हे लक्षात आले असतील. तर चार टाईप मध्ये तुम्हाला हे मी 1 2 3 4 म्हणजे 1 2 3 4 हे टाईप्स सांगितले आहे. तर हे टाईप्स सुद्धा मी कसे सांगितलेले आहे, ऍज पर प्रायोरिटी नुसार सांगितलेले आहे. म्हणजे पहिल्यांदा कोणता ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा आहे, लाईन ब्रॅकेट किंवा बार ब्रॅकेट. दुसऱ्यांदा जो सॉल्व्ह करायचा आहे तो आहे सिंपल किंवा स्मॉल ब्रॅकेट. तिसऱ्यांदा सॉल्व्ह करायचा आहे कर्ली ब्रॅकेट आणि शेवटी म्हणजे चौथ्यांदा सॉल्व्ह करायचा आहे स्क्वेअर ब्रॅकेट. तर तुम्हाला ब्रॅकेट कसा सॉल्व्ह करायचा, कोणत्या नंबरला किंवा कधी सॉल्व्ह करायचा हे लक्षात आलं असेल. तर त्यानंतर आपण पाहूया, पहिली गोष्ट समजली तुम्हाला, बी फॉर ब्रॅकेट. त्यानंतर पाहूया ओ. तर ओ जर पाहिलं आपण, तर मी अगोदरच सांगितलं तुम्हाला, ओ इज स्टँड फॉर ऑफ, म्हणजेच काय, मल्टिप्लिकेशन. आता हे तुमच्या लक्षात आलं नसेल, हे ओ मुळे आलेलं मल्टिप्लिकेशन आणि जे आपल्याला इथे एम दिसते हे मल्टिप्लिकेशन, याच्यामध्ये काय फरक आहे. तर हा फरक आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना व्यवस्थितरित्या समजून घेऊया, अजिबात तुमचे डाऊट्स राहणार नाहीत. सो इथे आता फक्त एवढं लक्षात ठेवा की ओ इज स्टँड फॉर ऑफ, आणि ऑफ म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन. म्हणजे ऑफचा अर्थ काय आहे, मल्टिप्लिकेशन आहे. तर मग हे मल्टिप्लिकेशन म्हणजेच नेमकं काय आहे, ऑफ काय आहे. तर साधारणतः या ऑफ मध्ये हे जे मी नंबर्स इथे लिहितो, हे नंबर्स येतात. जसं की आपण याचं एक्झाम्पल जर पाहिलं ऑफचं, तर इथे हा तुम्हाला नंबर दिसतो, ह्याला तुम्ही सहज रीड करू शकता 2 स्क्वेअर. म्हणजेच काय, स्क्वेअर ऑफ 2. ओके, इथे काय आलेलं आहे, ऑफ आलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा नंबर जर आपण पाहिला, इथे दिसते तुम्हाला रूट मध्ये 25 दिसते. याचाच अर्थ काय आहे, रूट ऑफ 25. मग रूट ऑफ 25 इथे पण काय आलेला आहे, ऑफ आलेला आहे. आणि या ऑफचा ऍक्च्युअल अर्थ काय आहे, मल्टिप्लिकेशन आहे. पण हा साधारणतः कसा येतो, ऑफ अशा प्रकारे येतो. त्यानंतर जर आपण पाहिलं, तर 1/3 ऑफ 10 म्हणजे 10चा 1/3, इथे पण काय आलेला आहे, ऑफ आलेला आहे. किंवा 2% ऑफ 10, अशा पद्धतीचा इथे पण तुम्हाला काय दिसतो, ऑफ दिसतो. म्हणजे तुमचा हा जो ओ आहे, ओ म्हणजेच ऑफ, आणि मग तुम्हाला ऑफ इथे जे दिसते, याचाच अर्थ काय आहे, हा ओ कोणासाठी आलेला आहे, तर ह्या ऑफ साठी आलेला आहे. जेही तुम्हाला या नंबर्स मध्ये ऑफ दिसतात त्याच्यासाठी. ओके, समजलं एवढं. आणि महत्वाचं, बॉडमस मेथड मध्ये तुम्हाला समजून काय घ्यायचं आहे, तर पहिल्यांदा ब्रॅकेट समजून घ्यायचे होते, त्याच्यानंतर ओ म्हणजेच ऑफ समजून घ्यायचा होता. तर आता हे ऑफ आणि मल्टिप्लिकेशन मध्ये काय फरक आहे, तर हे आपण एक्झाम्पल मध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, डिव्हिजन सॉल्व्ह करायचं आहे. डिव्हिजन तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, डिव्हिजन काय आहे, इझिली तुम्ही करू शकता. मल्टिप्लिकेशन म्हणजेच ऍज पर प्रायोरिटी नुसार पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, डिव्हिजन असेल तर डिव्हिजन करायचं आहे. त्यानंतर मल्टिप्लिकेशन आलेलं असेल तुमच्या एक्झाम्पल्स मध्ये, तर काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करायचं आहे. त्यानंतर ऍडिशन सॉल्व्ह करायचं आहे. आणि शेवटी मग सबट्रॅक्ट असेल तर सबट्रॅक्शन करायचं आहे. इथपर्यंत सगळ्यांना समजलं, काही प्रॉब्लेम आहे. जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर मला निश्चित कमेंट्स मध्ये सांगा. मी त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी सुलभ पद्धतीने किंवा सोप्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. ओके, तर आता हे जर तुमच्या लक्षात आलं असेल, तर आपण काही एक्झाम्पल्स पाहू आणि एक्झाम्पल्स द्वारा तुमच्या मनात असलेल्या ज्या भीती आहे किंवा ज्या समस्या आहे, जे प्रॉब्लेम्स असतील ते सहज दूर होतील याची मला खात्री आहे. सो आपण वेळ न घेता काही एक्झाम्पल्स पाहूया. आणि हे जे रूल्स आहे, हे जी प्रायोरिटी आहे, ही प्रायोरिटी तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला जे एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत हे सोडवताना अधिक सोपं जाईल. ओके, तर पहिलं एक्झाम्पल पाहूया आपण. ऑलरेडी लिहिलेलं आहे. तर आता इथे तुम्हाला हे एक्झाम्पल पाहत असताना बऱ्याच प्रकारचे ब्रॅकेट दिसतात, जे की आपण ब्रॅकेट अगोदरच शिकलेलं आहे. मग पहिली प्रायोरिटी आपण बॉडमस मेथड मध्ये कोणाला देतो, ब्रॅकेटला देतो. तर मग पहिल्यांदा ब्रॅकेट कोणकोणते आहे ते ऑब्झर्व करा. आणि त्याच्यापैकी पहिली प्रायोरिटी जी आहे ब्रॅकेट पैकी कोणत्या ब्रॅकेटला आहे ते आपल्याला माहित आहे. आता जो आपण सगळ्यात पहिल्यांदा सॉल्व्ह करायचा होता आपल्याला, लाईन ब्रॅकेट, तो आपल्याला इथे दिसत नाही. मग त्याच्यानंतर दुसरी प्रायोरिटी कोणाला होती, तर दुसरी प्रायोरिटी सिंपल ब्रॅकेट किंवा ज्याला आपण स्मॉल ब्रॅकेट म्हणतो. मग तो आहे का इथे एक्झाम्पल मध्ये, तो पहा. तर आता इथे आपल्याला या एक्झाम्पल मध्ये इथे दोन
सिंपल ब्रॅकेट दिसतात. हा इथे पण आलेला आहे आणि इथे पण आलेला आहे. मग या दोन पैकी जो ब्रॅकेट आहे हा कोणता ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा आहे, तर त्याला ऍज पर सिक्वेन्सनं आपल्याला नेहमी सॉल्व्ह करायचा आहे. म्हणजे पहिल्यांदा जो ब्रॅकेट आला असेल त्या ब्रॅकेटला सॉल्व्ह करायचं, दुसऱ्यांदा जो ब्रॅकेट आला असेल त्याला दुसऱ्यांदा सॉल्व्ह करायचं. आणखी जर सपोज समोर ब्रॅकेट असतात तर मग त्याच्यानंतर तिसऱ्यांदा त्याला सॉल्व्ह करायचं होतं. दोन ब्रॅकेट आहे, पहिल्यांदा हा ब्रॅकेट आलेला आहे म्हणून आपण पहिल्यांदा काय करणार आहोत, त्या स्मॉल ब्रॅकेटला पहिला सॉल्व्ह करणार आहोत. तर इथे सॉल्व्ह करत असताना हा जो ब्रॅकेट आहे स्क्वेअर ब्रॅकेट मी ऍज इट इज लिहिला. आणि आता इथे पहा, इथे तुम्हाला 16 डिवायडेड बाय 2 स्क्वेअर दिसतो. 16 डिवायडेड बाय 2 स्क्वेअर दिसतो. आता पहिल्यांदा आपल्याला ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा आहे, बरोबर, म्हणून आपण काय करत आहोत, ह्या ब्रॅकेटवर आलेलो आहोत. आता या ब्रॅकेट पैकी मी याला एक्झाम्पल इथे परत लिहितो. 16 डिवायडेड बाय 2 स्क्वेअर आणि ब्रॅकेट कम्प्लीट. आता हा ब्रॅकेट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. मग हा ब्रॅकेट सॉल्व्ह करत असताना ऍज पर बॉडमस रूल नुसार आपण ज्या ज्या गोष्टी शिकलेल्या आहोत त्या त्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहे, फॉलो करायच्या आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्या एक्झाम्पल मध्ये ब्रॅकेट सोडवायचा आहे आणि लाईन ब्रॅकेट नसल्यामुळे आपण काय करत आहोत, स्मॉल ब्रॅकेट सॉल्व्ह करत आहोत, म्हणजे सिंपल ब्रॅकेट सॉल्व्ह करत आहोत. तर आता ह्या ब्रॅकेटमध्येही आपल्याला एक डिव्हिजन दिसते आणि एक स्क्वेअर नंबर दिसते. तर मग आपण जे बॉडमस मेथड मध्ये काय शिकलो, पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा आहे, दुसऱ्यांदा ओ सॉल्व्ह करायचा आहे, तिसऱ्यांदा डी सॉल्व्ह करायचा आहे, चौथ्यांदा एम सॉल्व्ह करायचा आहे, पाचव्यांदा ए सॉल्व्ह करायचा आहे आणि लास्ट एस सॉल्व्ह करायचा आहे. आता पहिल्यांदा ब्रॅकेट आहे तर आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करत आहोत, पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट आपल्याला काय सॉल्व्ह करायची आहे, तर दुसरी गोष्ट आता आपल्याला ओ सॉल्व्ह करायचा आहे. अँड ओ इज स्टँड फॉर ऑफ. मग इथे ऑफ आहे का, ऑफ नाही. पण आपण ह्याच्या अगोदर शिकलो होतो ऑफ म्हणजेच काय, जसं इथं आता 2 स्क्वेअर आला तर मग ह्याला आपण काय लिहिलं होतं, स्क्वेअर ऑफ 2 लिहिलं होतं. म्हणजेच इथे काय आलेलं आहे, ऑफ आलेला आहे. मग इथे आपल्याला काय दिसते, स्क्वेअर ऑफ 2 दिसतोय. मग स्क्वेअर ऑफ 2 म्हटलं तर पहिल्यांदा आपण डिव्हिजन करू की स्क्वेअर ऑफ म्हणजेच 2 सोडू. तर ऍज पर बॉडमस रूल आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, ऑफ सोडवावं लागेल. ऑफ सोडवावं लागेल म्हणजेच काय, स्क्वेअर ऑफ 2 घ्यावा लागेल. आपण त्याच्या अगोदर डिव्हिजन करू शकत नाही कारण डिव्हिजन ऑफ नंतर आहे. समजत आहे का. मग इथे पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, स्क्वेअर घेणार आहोत, म्हणजे ह्याला सॉल्व्ह करणार आहोत, कुणाला, स्क्वेअर ऑफ 2 ला. ओके, इथपर्यंत समजलं. मग आता हे सोडवताना हे सोडवायचं असेल तर काय करू आपण, 16 ऍज इट इज लिहिला, डिवायडेड ऍज इट इज 2 स्क्वेअर माहित आहे तुम्हाला, स्क्वेअर नंबर माहित असतील, 2 स्क्वेअर मीन 4. ओके. मग आता परत याला सॉल्व्ह करायचं आपल्याला. पहिल्यांदा आपण काय सॉल्व्ह केलं, ओ सॉल्व्ह केला म्हणजेच ऑफ सॉल्व्ह केला, म्हणजे स्क्वेअर ऑफ 2 सॉल्व्ह केला. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, तिसऱ्या नंबरला डिव्हिजन करायचं आहे. 16 डिवायडेड बाय 4 म्हणजेच माहित आहे तुम्हाला ह्याचं उत्तर काय येईल, 4 येईल. ओके, समजलं आपण ब्रॅकेट कसा सॉल्व्ह केला. म्हणजेच ब्रॅकेटमध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला इथे दिसतात, डिव्हिजन दिसते, ओ दिसतो. तर मग आपण पहिल्यांदा कोणाला सॉल्व्ह केलं, ओ ला सॉल्व्ह केलं, म्हणजे स्क्वेअर ऑफ 2 ला सॉल्व्ह केलं. त्याच्यानंतर तिसऱ्यांदा आपण काय केलं, डिव्हिजन केलं. म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल. तर मग इथे पहिल्यांदा आपण काय केलं, 16 डिवायडेड बाय 2 स्क्वेअरला 4 लिहिलं. ओके, आणि बाकी नंबर ऍज इट इज काय केले, लिहून घेतले. मग आता इथे तुम्हाला काय दिसते, आणखी आता दुसरा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा आहे. इथे तुम्हाला दुसरा पण सिंपल ब्रॅकेट दिसतोय. मी ऍज इट इज इथे असंच्या असं लिहिलंय. हे याच्यासाठी लिहिलंय आपल्याला ऍट अ टाइम इथे सोबतच सॉल्व्ह करता आलं असतं, परंतु तुम्हाला समजण्यासाठी मी एक एक स्टेप सोडवत आहे. सो आता इथे आता काय करणार आहे तुम्ही, ह्याला सॉल्व्ह करा. म्हणजे 16 डिवायडेड बाय 4 म्हणजे काय, आता इथे या ब्रॅकेटमध्ये काही कॅल्क्युलेशन बाकी आहे का, तर नाही. मग 16 डिवायडेड बाय 4 केलं तर काय होईल, हा सिंपल ब्रॅकेट निघून जाईल आणि याचं उत्तर जे आहे ते काय, 4 आहे. प्लस मग इकडे इथे आता तुम्हाला कर्ली ब्रॅकेट दिसते. मग पहिल्यांदा कर्ली सोडवणार आहे की सिंपल ब्रॅकेट सोडवणार आहे, तर मग तुम्ही पहिल्यांदा सिंपल ब्रॅकेट सोडवणार आहे. मग हे कर्ली ब्रॅकेट जो आहे त्याला काय केलं आपण, ऍज इट इज असंच्या असं लिहून घेतलं, मल्टिप्लिकेशनचं साईन दिलं. आणि आता ह्या ब्रॅकेटला सॉल्व्ह करायचं आहे, म्हणजेच काय, 2 + 5 करायचं आहे. का आपण ह्याला बाकीच्या गोष्टी का सॉल्व्ह करत नाही, कारण आपण आता हा पहिला जो
सिंपल ब्रॅकेट आहे तो सॉल्व्ह केला, त्याचा आन्सर किती आलं? 4 आलं. आता आपल्याला सॉल्व्ह काय करायचा आहे? हा दुसरा सिंपल ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा आहे. म्हणून आपण बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या काय केल्या? ऍज इट इज लिहिल्या. ओके, समजत आहे का? कन्फ्युजन वाढत आहे का? नक्कीच तुम्हाला हे पूर्ण एक्झाम्पल सॉल्व्ह झाल्यानंतर समजेल. आता बघा, 4 ऍज इट इज लिहिला आणि हा ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यानंतर 2 प्लस 5 तुम्हाला माहित आहे किती होईल? 2 प्लस 5 म्हणजे काय? 7. मग आता याला ब्रॅकेटमध्ये लिहायचं की ब्रॅकेटच्या बाहेर काढायचं? तर तुम्ही आता ह्या सिंपल ब्रॅकेटमध्ये काही कॅल्क्युलेशन बाकी नाही, म्हणून याला काय करू शकता? डिरेक्टली इथे 7 लिहू शकता. म्हणजेच काय? 4 इंटू 7. 7 कसा आला समजलं? 2 प्लस 5 म्हणजेच काय? 7. आता हा सिंपल ब्रॅकेट हटल्यामुळे ब्रॅकेट कोणता राहिला इथं? कर्ली ब्रॅकेट आणि स्क्वेअर ब्रॅकेट ऍज इट इज. ओके, आता आपल्याकडे नंबर्स कमी आहेत, कन्फ्युजन कमी कमी होत चाललं. म्हणजे ही लाईन जर तुम्हाला समजली असेल कशी सॉल्व्ह केली, तर मग खालची जी काय आहे लाईन आहे ती अगदी इझी जाईल. आता तुम्हाला काय करायचं आहे? आता इथे हा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आहे, हा जो 4 आहे हा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आहे आणि हे जे दोन नंबर दिसतात तुम्हाला कुठे दिसतात? कर्ली ब्रॅकेटमध्ये दिसतात. मग आपण शिकलो ब्रॅकेटच्या टाइप्स मध्ये पहिली प्रायोरिटी जी आहे ती कोणाला आहे? लाईन ब्रॅकेटला आहे. सेकंड प्रायोरिटी जी आहे ती कोणाला आहे? सिंपल ब्रॅकेटला आहे. त्यामुळेच आपण इथे पहिल्यांदा 2 सिंपल ब्रॅकेट सॉल्व्ह केले. त्याच्यानंतर तिसरी जी प्रायोरिटी आहे ती कोणाला आहे? तर ती आहे कर्ली ब्रॅकेटला. मग आता पहिल्यांदा आपण स्क्वेअर ब्रॅकेट सॉल्व्ह करणार आहोत की कर्ली ब्रॅकेट? तर आपण डेफिनेटली कर्ली ब्रॅकेट सॉल्व्ह करणार आहोत. मग ऍज इट इज हा स्क्वेअर ब्रॅकेट लिहिला आणि 4 प्लस आता हा सॉल्व्ह करायचा आहे. कोणता ब्रॅकेट सॉल्व्ह करणार आहोत? कर्ली ब्रॅकेट. का? तर ऍज पर बॉडमस प्रायोरिटी नुसार. तर इथे 4 इंटू 7 माहित आहे तुम्हाला? टेबल लर्न नसतील तर करून घ्या, नाही का? टेबल लर्न नसतील तर करून घ्या. 4 इंटू 7 म्हणजेच काय? किती होतात? 4 इंटू 7 म्हणजे 28. ओके, तर हे 28 आहे. मग आता हा ब्रॅकेट द्यायचा की काढून टाकायचा? आता मला सांगा, इथे या ब्रॅकेटमध्ये हे कॅल्क्युलेशन झाल्यानंतर आणखी कुठलं कॅल्क्युलेशन बाकी आहे का? तर बाकी नाही. म्हणजेच हा ब्रॅकेट राहील का? मग हा पण निघून जाईल ना. जर याच्यामध्ये जर या ब्रॅकेटमध्ये जर कॅल्क्युलेशन आणखी बाकी असतं, सपोज आणखी डिव्हिजन असतं किंवा आणखी एखादं नंबर्स असता, तर आपण काय केलं असतं? हा कर्ली ब्रॅकेट ऍज इट इज लिहिला असता. परंतु इथे या ब्रॅकेटमध्ये आता एकही कॅल्क्युलेशन नाही. जे कॅल्क्युलेशन होतं 4 इंटू 7 ते आपण 28 इथे लिहिलं. त्याच्यामुळे आता हा ब्रॅकेट काय होईल? निघून जाईल. मग हा ब्रॅकेट निघून गेल्यानंतर मग राहिला कोणता ब्रॅकेट? स्क्वेअर ब्रॅकेट. आणि स्क्वेअर ब्रॅकेट जो की आपण काय करतो? ऍज पर बॉडमस रुल्स नुसार स्क्वेअर ब्रॅकेटला आपण सर्वात शेवटी सॉल्व्ह करतो. ओके, मग आता काय करता येईल तुम्हाला? आता ऍडिशन सिंपल माहित आहे तुम्हाला. 4 प्लस 28 म्हणजे किती? 4 प्लस 28 म्हणजे 32. मग आता याला ब्रॅकेट द्यायचा की नाही द्यायचा? सांगा तुम्ही. आता समजलं असेल तुम्हाला ब्रॅकेट द्यायचा का नाही द्यायचा? करेक्ट आहे, तुमच्या मनात होतं उत्तर पण तुम्ही सांगितलं नाही. ओके, आता 32 हे काय झालं? आपलं उत्तर झालं. म्हणजेच आपण कोणत्या पद्धतीने सोडवलं? हे बॉडमस पद्धतीने सोडवलं. जर आपण सपोज ही बॉडमस पद्धत जर वापरून सोडवलं नसतं तर हे उत्तर बरोबर असते की चूक असतं? बरोबर असते की चूक असतं? चूक असतं, डेफिनेटली चूक असतं. म्हणून आपल्याला ही जी बॉडमस मेथड आहे ही बॉडमस मेथड शिकणे अतिशय आवश्यक आहे. ओके, आता हे झालं आपण ब्रॅकेटचं एक्झाम्पल सॉल्व्ह केलं आणि तुम्हाला याच्यामध्ये ऑफ पण समजला असेल. ओके, तर ऑफ इथे हा स्क्वेअर ऑफ समजला नसेल तर आपण याचं सेपरेट एक्झाम्पल घेऊया, जे की आपण ऑफच्या साठी वापरतो आणि त्याच्यामध्ये तुमचं जे ऑफ मुळे जे मल्टिप्लिकेशन आलेलं आहे, जसे की आपण ऑफ इज इक्वल पण मल्टिप्लिकेशन आहे, ऑफ इज इक्वल मल्टिप्लिकेशन आणि एम इज इक्वल सुद्धा मल्टिप्लिकेशन आहे. हे दोनदा मल्टिप्लिकेशनचे साईन आलेले आहे. त्याच्यामुळे हे जे कन्फ्युजन आहे ते कन्फ्युजन तुमचं एक्झाम्पल सॉल्व्ह झाल्याशिवाय तुम्हाला ते समजणार नाही. सो आपण एक एक्झाम्पल ऑफचं पण पाहूया. ब्रॅकेटचं एक्झाम्पल तुम्हाला समजलं असेल तर आपण आता ऑफचं एक्झाम्पल पाहूया. आता इथे मी नंबर घेतला 2. ओके, 2 इंटू 1/3 किंवा 1/3 ऑफ 6. ओके, आता इथे तुम्हाला ऑफ दिसते. 1/3 ऑफ 6 म्हणजेच काय? 6चा 1/3. समजत आहे का?
आता हे फ्रॅक्शन मध्ये तुम्ही फ्रॅक्शन जर शिकले असाल तर तुमच्या लगेच लक्षात येईल. तर हे फ्रॅक्शन पण फार महत्वाचे आहे, तुम्हाला हे लक्षात आलं असेल. 2 इंटू 1/3 ऑफ 6. ओके. आता इथे तुम्हाला काय दिसते? ऑफ दिसते. म्हणजेच काय? बॉडमस मेथड मधला जो ऑफ आहे तो इथं आलेला आहे. आणि आता ह्याला कसं सॉल्व्ह करायचं? आणि इथे मल्टिप्लिकेशन दिसते. म्हणजे आता ह्या दोन मल्टिप्लिकेशनचा डिफरंट जो आहे, फरक जो आहे तो आता तुमच्या लक्षात येईल. म्हणजे तो तुमची जी समस्या आहे ती आता सॉल्व्ह होईल. ओके. पहिल्यांदा मी याला ऑफ म्हणजेच काय? मल्टिप्लिकेशन होते. म्हणून मी याला 2 इंटू 1/3 इंटू 6 लिहिलं. ओके. तुम्ही म्हणाल हा इथे इंटू का आला? तर आपण याच्या अगोदरच शिकलो की ऑफ म्हणजे काय? ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन. ओके. आता एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. दोनही ठिकाणी काय दिसतं तुम्हाला? मल्टिप्लिकेशनचे साईन दिसतात. बरोबर. मग दोनही ठिकाणी जर मल्टिप्लिकेशन असेल तर लगेच हिरो बनून ह्याला सॉल्व्ह नाही करायचं. ओके. कारण काय? कारण आपण बॉडमस मेथड मध्ये शिकलो की पहिला जो प्रिफरन्स आहे किंवा पहिली जी प्रायोरिटी आहे ती कोणाला आहे? ऑफला आहे. मग आपण याला सॉल्व्ह करताना काय करणार आहोत? जर आपण 2 इंटू 1/3 केलं तर ते उत्तर डेफिनेटली चुकेल. म्हणून आपण जो ऑफचा जो मल्टिप्लिकेशन आलेला आहे, इथे दोन्ही ठिकाणी तुम्हाला मल्टिप्लिकेशन दिसते. इथे मल्टिप्लिकेशन आहे आणि इथे ऑफ ऐवजी मल्टिप्लिकेशन आलेलं आहे. मग इथेही मल्टिप्लिकेशन आहे, इथेही मल्टिप्लिकेशन आहे. मग कुठलंही मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह केलं तर चालेल का? नाही. तर पहिल्यांदा जे ऑफ मुळे जे मल्टिप्लिकेशन आलेलं आहे तेच आपण पहिल्यांदा सॉल्व्ह करणार आहोत. तरच आपलं उत्तर काय असेल? करेक्ट असेल. ओके. मग याला सॉल्व्ह करताना तुम्ही याला वेगवेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. फॉर एक्झाम्पल इथे 2 इंटू 1/3 आहे इंटू 6 आहे. काही मुलांना हे समजत नाही तर ते काय करतात? 2 ला डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे याच्यासारखे हे दोन्ही नंबर बनवतात. म्हणजेच 2/1 इंटू 1/3 इंटू 6/1. ओके. मग आता हे मल्टिप्लिकेशन करणं सोपं जाते. म्हणजेच हे जे वर आलेले जे न्युमरेटर्स आहेत त्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन आणि जे खाली जे डिनॉमिनेटर आलेले आहेत त्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन. मग ह्याला कसं सोडवता येईल? 2 इंटू 1 माहित आहे तुम्हाला 2 आणि 2 6 माहित आहे किती होतात? 12. ओके. 1 इंटू 3 किती होईल? 3. 3 इंटू 1 म्हणजेच काय? 3. तर 3 डिवायडेड बाय 1 म्हणजे 3 1 3 आणि 3 4 12. तर आन्सर किती आलं? किती आलं? 4 आलं. आता काही लोक काय करतील? 2 इंटू 1/3 इंटू 6. आता ही थोडीशी प्रोसेस लांब लचक आहे. काही काय करतील? 6 इंटू 1 करतील लगेच. कारण हे का करायचं आपल्याला पहिल्यांदा? कारण आपण हे ऑफ मुळे करत आहोत. मग 6 इंटू 1 म्हणजेच काय? याला ऍज इट इज लिहिलं. 1 इंटू 6 म्हणजेच काय? 6 अपॉन किती? 3. ओके. आणि आता 2 इंटू 6 म्हणजेच किती? 12 होईल. आणि अपॉन किती आहे? 3 आहे. ओके. 2 इंटू 6 12 झालं आणि अपॉन किती आहे? 3 आहे. मग बरोबर काय होईल? 3 1 3 आणि 3 4 12. उत्तर किती आलं आपलं? 4/1. 4/1 म्हणजेच काय? 4/1 म्हणजेच काय? 4. कारण काय? हा 4 कसा आला? 4/1 चा 4 कसा आला? कारण आपण हे जे 4/1 असेल तर याला आपण 4च लिहितो. 1/4 जर असेल तर मात्र आपण याला 4 लिहू शकत नाही. तर हे चुकीचं आहे. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. आणि आता आपण पाहणार आहोत मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. आता मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन पाहिल्यानंतर आपण ऍडिशन आणि सबट्रॅक्ट पण पाहणार आहोत. त्या अगोदर मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन कसं करतात, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन कशा पद्धतीने सॉल्व्ह करतात ते पण तुम्हाला उदाहरण सॉल्व्ह केल्यानंतर डिटेल्स मध्ये समजेल. 3 इंटू 6 डिवायडेड बाय 2. आता बघा आपण बॉडमस मेथड मध्ये काय शिकलोय की पहिल्यांदा काय करायचंय? डिव्हिजन करायचंय. नंतर काय करायचंय? मल्टिप्लिकेशन करायचंय. ओके. पहिल्यांदा डिव्हिजन करायचंय, नंतर मल्टिप्लिकेशन करायचंय. आता बघा इथे पहिल्यांदा काय आलेलं आहे? मल्टिप्लिकेशन आलेलं आहे आणि नंतर काय आलेलं आहे? डिव्हिजन आलेलं आहे. मग आता तुम्ही ऍज पर प्रायोरिटी ऑफ द बॉडमस मेथड तुम्ही पहिल्यांदा काय सॉल्व्ह करणार आहे? पहिल्यांदा सॉल्व्ह करणार आहे डिव्हिजन. म्हणजेच काय? 3 ऍज इट इज लिहिला इंटू 6 डिवायडेड बाय 2 म्हणजेच किती? 3 इज इक्वल काय होईल? 9 होईल. बघा
केअरफुली लक्ष द्या. पहिल्यांदा आपल्याला प्रायोरिटी कशाची आहे? डिव्हिजनची. म्हणजेच काय? पहिल्यांदा डिव्हिजन करावं लागेल. आता इथे आपण पहिल्यांदा काय केलं? डिव्हिजन केलं, म्हणजेच 3 ॲज इट इज लिहिला. 6 डिवायडेड बाय 2 म्हणजे 3 आणि आपला आन्सर आहे 9. आता बघा, हेच एक्झाम्पल आपण इकडे घेऊया. 3 × 6 डिवायडेड बाय 2. आता सपोज जर आपण ह्याला पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन केलं, तर ह्याच्यामध्ये काही फरक येते का? आन्सरमध्ये काही फरक येते का? ते आपण पाहूया. 3 × 6 माहिती आहे तुम्हाला 18 डिवायडेड बाय 2 आणि 18 डिवायडेड बाय 2 म्हणजेच काय? 9. ओके, बघा लगेच तुमच्या लक्षात आलं असेल. काय लक्षात आलं? की डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन मध्ये काय करायचं आहे? जर पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन येत असेल तर पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करायचं आणि जर दुसऱ्यांदा मल्टिप्लिकेशन असेल तर पहिल्यांदा डिव्हिजन सॉल्व्ह करायचं. समजलं का? लक्षात आलं? म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये जे पहिल्यांदा आलं ते पहिल्यांदा सॉल्व्ह केलं तरी आपलं उत्तर चुकत नाही, किंवा ऍज पर प्रायोरिटी बॉडमस मेथडने जरी सोडवलं तरी आपलं उत्तर तेच येते. म्हणजेच काय? एक गोष्ट आपण शिकलो की डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन मध्ये जे पहिल्यांदा आलं असेल त्याला सॉल्व्ह करायचं. ओके, आणि सेम तसंच जसं आपण हे जे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन ह्याच्यापैकी जे पहिल्यांदा आलं आहे ते सोडवतो, सेम अशाच पद्धतीने ऍडिशन जरी पहिल्यांदा सांगितली असेल आणि मग सबट्रॅक्ट नंतर सांगितले असेल तर या ऍडिशन आणि सबट्रॅक्ट पैकी जे पहिल्यांदा आलं असेल त्याला सॉल्व्ह करायचं. नाही आलं लक्षात? आपण ब्रॅकेट कसे सॉल्व्ह करायचे हे पाहिले, ऑप्सच्या नंबरचं पण एक्झाम्पल्स पाहिलं, त्याच्यानंतर डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन मध्ये हे एक्झाम्पल घेऊन आपण त्याला पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करून पाहिलं, दुसऱ्यांदा आपण डिव्हिजन सॉल्व्ह करून पाहिलं, ते तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर मग ऍडिशन आणि सबट्रॅक्ट हे सुद्धा डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन सारखंच तुम्हाला काय करता येते? सॉल्व्ह करता येते. म्हणजे जर ऍडिशन पहिल्यांदा आली असेल तर ऍडिशन सॉल्व्ह करायची आणि सबट्रॅक्ट जर पहिल्यांदा आली असेल तर सबट्रॅक्ट सॉल्व्ह करायची. ओके, समजलं? काही प्रॉब्लेम? जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.